नमस्कार. मी शेखर नानसकर. एप्रिल मे जसं यायला लागेल तसं ट्रेकिंग, जंगलात जाणं याचा सीझन जवळ यायला लागेल. तुम्ही जंगलापाशी गेलात किंवा ट्रेकिंगला गेलात, दुपारच्या वेळेला शांत जंगलाच्या आसपास अत्यंत कर्कश असा एक आवाज यायला लागतो. किरकिर किरकिर किरकिर. कधी कधी तो आवाज कानाला सहन होत नाही, इतका कर्कश असतो. दुपारभर हे ओरडणं चालू असतं. आणि जसं मार्च पासून एप्रिल आणि मे जवळ यायला लागेल तसं हे ओरडणं वाढत वाढत जातं. म्हणजे जंगलाच्या किंवा गडाच्या एका एका बाजूला, जंगलाच्या एका टोकावरून आवाज सुरू होतो आणि त्याची लाट पसरल्यासारखी हळूहळू तो असा संपूर्ण जंगलावर पसरत जातो. अत्यंत मोठ्या प्रमाणात किरकिर 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 हा आवाज तुम्हाला ऐकायला येतो. तो आवाज कसा येतो बघा. हा आवाज हा तो नर काढत असतो आणि जो किडा असतो त्या किडाचं नाव आहे सिकाडा. कारण की असं वाटण्याची शक्यता आहे की रातकिडे आहेत आणि रातकिडे दिवसा ओरडत आहेत, पण तसं नसतं. हा वेगळा किडा आहे आणि त्याला दिनकिडा म्हटलं जातं. कारण तो दिवसा ओरडतो, त्याला विशिष्ट असं नाव नाही आहे, पण दिवसा ओरडणारा किडा म्हणून त्याला दिनकिडा म्हणतात. चांगला मोठा असतो, इंचभर लांबीला असतो. पुढे त्याला दोन बाजूला ट्रान्सपरंट पंख असतात आणि सहसा किडा दिसत नाही. जे तुम्ही जर शोधायला गेलात, त्या कर्कश आवाजाचा पाठलाग करायला गेलात, तर तुम्ही त्या जितका आवाजाच्या जवळ जाल आणि रेंजमध्ये आल्यानंतर तो किडा तो आवाज करणं बंद कर. म्हणजे तुमचं सगळी मेहनत वाया जाते, तुम्हाला तो किडा सापडत नाही. कुठेतरी सालीच्या आड तो लपून बसलेला असतो. हा आवाज म्हणजे त्याचा मेटिंग कॉल असतो, माद्यांना आकर्षित करण्याकरता काढलेला आवाज. आता आपल्याला असं वाटेल की एवढा कर्कश आवाज माद्याला कसं काय आकर्षित करतो, पण निसर्गाची किमया आहे. त्याला काय आवडेल कोणाला काहीच सांगता येत नाही. जसं एक सरडा असतो, तो सरडा मादीला आकृष्ट करण्याकरता फक्त इथला एक पडदा असा फुगवतो, एवढंच. आणि एवढ्या याच्यावरती मादी आकृष्ट होते. पण मादी कशा कशामुळे आकृष्ट होईल काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ कोकिळ अत्यंत सुंदर गातो आणि म्हणून कोकिळ आकृष्ट होते. सांबराच्या नराला मोठी शिंग असतात म्हणून सांबर आकृष्ट होतं. प्रत्येक मोराला सुंदर पिसारा असतो म्हणून त्याची मादी आकृष्ट होते. आकृष्ट का होतात निसर्गामध्ये हे सांगता येत नाही. ते त्या त्या जातीवर अवलंबून आहे आणि कशावर आकृष्ट होतात हेही सांगता येत नाही. जसं काजव्यांमध्ये त्यांचा नर हा प्रकाश टाकतो. निराळे काजवे लुकलुकत असतात, पण त्यातला कुठला काजवा तिला का आवडेल काही आपल्याला काही सांगता येत. तसं या शिकाड्याच्या मादीला तिचं ओरडणं का आवडतं ते आपल्याला नाही सांगता येत. पण हा किडा कर्कश ओरडतो. अर्थात हा किडा असल्यामुळे, कीटक असल्यामुळे त्याच्या आयुष्याचे 4 स्टेजेस आहेत: अंडी, अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला किडा. ही अंडी जी आहेत ही झाडाच्या सालींच्या मागं लपून घातली जातात. शेकडो 700-800 अंडी सुद्धा एक मादी घालते आणि त्या अंड्यामधनं जी अळी बाहेर येते, ती अळी सरकत 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 त्या झाडाच्या खोडाला धरून मुळापर्यंत जमिनीत जाते आणि जमिनीत माती शिरून बसते. माती शिरल्यानंतर त्या मुळाला ती चिकटते आणि त्या मुळाचा रस शोषायला सुरुवात करते. हाच रस ती असंख्य काळ शोषत असते. काही महिने सुद्धा हा कालावधी चालतो. काही ठिकाणी तर काही वर्ष या आळ्या त्या मुंग्याने त्या मुळाला चिकटून बसतात. रेकॉर्ड तिथं 17 वर्षाचं आहे. 17 वर्ष त्या आळी त्या मुळाला धरून बसते. 17 वर्षानंतर ती कोश विणते आणि तो कोश सुद्धा मातीतच विणला जातो आणि त्या कोशातनं साधारणतः एक 20-1.5 मातीत खाली तो कोश विणला जातो आणि त्या कोशाबंद बाहेर येणारा किडा हा त्या मातीतनं बाहेर येतो आणि मग तो झाडावर राहायला लागतो. सिकाडा मोठा होताना आयुष्यात
चारेक वेळा तरी कात टाकतो. ही कात म्हणजे संपूर्ण त्या किड्याचा आकार असतो आणि असं वाटतं की एखादा किडाच बसलाय. पण जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की त्या किड्याच्या आतमध्ये काही नाही, नुसतंच फुलफट आहे. आणि ही असलेली जी कात किंवा मोल्टिंग, आणि हे करत करत हा शिकाडा मोठा होतो. काही वेळा झाडांवर असे अनेक शिकाड्यांची फुलफट ही लागलेली आपल्याला दिसतात. हे या किड्याचं वैशिष्ट्य आहे. एका वेळेला तर एक एक मादी 700-800 अंडी घालते. म्हणजे एकंदरीत किती शिकाडे तयार होत असतील विचार करा. जंगलात जे समृद्ध जंगल आहे त्या जंगलामध्ये असे लाखो शिकाडे असतात. समृद्ध जंगलाचं ते एक लक्षण आहे. प्रदूषण ज्या ठिकाणी अतिशय कमी आहे त्याच ठिकाणी शिकाडे राहतात. शहरामध्ये तुम्हाला फारसे शिकाडे दिसतात नाही, पण शहराच्या आउटस्कटला बाहेर तुम्ही गेलात तर थोडेसे शिकाड्यांचा आवाज तुम्हाला येईल. जसं पौड फाट्याच्या पुढे गेलात तुम्ही, चांदणी चौकाच्या बाजूला गेलात किंवा कात्रजच्या बाजूला गेलात किंवा पाचगाव पर्वतीला गेलात तर काही प्रमाणामध्ये शिकाड्यांचं ओरडणं तुम्हाला ऐकायला येतं. पण इतका जोर नसतो जेवढा जोर तुम्हाला जंगलामध्ये ऐकायला येतो. कर्कश, त्याला दुसरं काहीच म्हणतात नाही. काही वेळेला आपण जर बोलत असू एकमेकात तर एकमेकांचं बोलणं ऐकायला येत नाही, एवढे कर्कश शिकाडे ओरडतात. हे कुठलं ओरडतात, का ओरडतात काहीही कळत नाही. आणि दिवसभर ते चाललेलं असतं, म्हणून याला दिनकिडा म्हणतात. पण जसं जसं मे महिना जवळ यायला लागतो तसं हळूहळू ते संध्याकाळी रात्री सुद्धा ओरडायला लागतं. तो ओरडणं डेस्परेट ओरडणं. काही करून जूनच्या आत त्यांना मादी शोधायची असते, सहवास करायचा असतो. निसर्ग त्यांना एवढंच शिकवतो आणि ते करण्याकरता त्यांची सगळी धडपड चाललेली असते. आणि धडपड जूनच्या आत, पाऊस येण्याच्या आत पूर्ण करायची असते. याच्याकरता ते सुरुवातीला थोडा मग हळू वाढवत 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 दिवसभर पुढे तो प्रयत्न करतो आणि त्यानंतर कधीतरी त्यांना मादी मिळते. आता हा आवाज काढायला त्यांचं स्वरयंत्र काय असेल असं तुम्हाला वाटेल, पण ते स्वरयंत्रावरनं आवाज काढत नाही. हा जो आवाज असतो, हा आवाज हा त्यांच्या पोटावर एक पडदा असतो, त्या पडद्याचा ड्रम सारखा वापर करून हा आवाज काढला जातो. इतका मोठा आवाज त्या एवढ्या छोट्या किड्याकडनं काढला जातो, आपल्याला आश्चर्य वाटतं. पण कर्कश त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही पाहिली ऐकली असेल तर ही कानाला सहन न होणारी फ्रिक्वेन्सी एवढं कर्कश आवाज काढतो. पण शिकाडा असणं हे चांगल्या जंगलाचं लक्षण आहे, निसर्ग समृद्ध असलेल्या जंगलाचं लक्षण आहे. आणि म्हणून या ट्रेकिंगच्या दरम्यान किंवा जंगल ट्रेक्सच्या दरम्यान आपल्याला जर शिकाडा ऐकायला आला, दिसणार नाहीच, ऐकायला आला तर नक्की लक्षात घ्या आपण एखाद्या चांगल्या भागामध्ये आलो, ज्या भागामध्ये प्रदूषण कमी आहे, जो भाग पूर्णतः नैसर्गिक आहे, अशा भागामध्ये आपण आलो. आणि हे शिकाडा हे त्यांच्या मेटिंग सीझनच्या पीकवर आहेत असं लक्षात घ्यायला हरकत नाही. बाकी वर्षभर शिकाडे असतात का? हो, दिसतात, पण त्यांचे ते आवाज काढत नाहीत. जसं काजवे सुद्धा वर्षभर असतात पण ते ब्लिंकिंग करत नाहीत, कारण हे सगळे मेटिंग कॉल्स असतात आणि निसर्गाने त्यांना मेटिंग सीझन दिलेलं आहे. त्याच सीझनच्या काळामध्ये ते त्यांची ती जी ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे प्रकाश टाकण्याची म्हणा किंवा नाचण्याची म्हणा किंवा चांगले शिंग येण्याची म्हणा किंवा हे शिकाड्यासारखा आवाज करण्याची म्हणा, ही ॲक्टिव्हिटी त्याच काळामध्ये असते. या काळामध्ये आपण जर गेलात तर आपल्याला जंगलाच्या आसपास नक्की हे ऐकायला येईल. निसर्गाची एक अत्यंत चांगली अशी ही कलाकृती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निसर्ग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.